काय सांगाल, ही जी वाईट घटना आहे ही कोणाच्या नशिबाला यायला नको, तुमच्या गावावर ही समस्या निर्माण झाली, काय पुढचं काय तुमचं आहे? आमचा खरं तर एक काळजाचा तुकडा या ठिकाणी हरवला, निर्गुण अशी हत्या या ठिकाणी करण्यात आली। प्रशासनाला आणि सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आमच्या आज लेकरांना सगळ्या आया बहिणींना 3 दिवस झाले या ठिकाणी अन्न नाही आणि ह्या क्रूर हत्याचा, या बाळाचा खरं तर निर्दूर अशी हत्या, याचे सगळे आयोग बाजूला टाकण्याचा खऱ्या अर्थाने या नराधमांनी काम केलं आहे। आमचं म्हणणं आहे की आमच्या समाजाच्या, आमच्या सगळ्या माणसांच्या वतीनं एक कुटुंब आमचं एक या ठिकाणी ओबीसी या पद्धतीचं आहे, परंतु आमचा सगळी या ठिकाणी गावं आणि हे सगळी माणसं या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत। हे आमच्या कुटुंबातला इथून पुढेही आतापर्यंत सगळ्या कुटुंबाचे आम्ही सहभाग असताना, आम्ही सगळे सहकार्य करत असताना या कुटुंबावर इतका मोठा अन्याय होऊन शासनाने त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन आमच्या कुटुंबाला, लेकरा बाळांना सगळ्यांना न्याय द्यावा अशी आमच्या या ठिकाणी ग्वाही आहे। नाहीतर तीव्र अशा पद्धतीच्या आमच्या सगळ्या कुटुंबाने आम्ही सगळ्या ठिकाणी उपोषण करून बिगर अन्नाचं या ठिकाणी मरण्याचा प्रयत्न करणार आहे, जर या आरोपीला फाशी शिक्षा झाली नाही तर। थांबतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।